आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी। आज विशाळगड संकटात आहे। विशाळगडावरील अतिक्रमण कुणी खपवून घेऊ शकत नाही। संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं। ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे। मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर पहिला गुन्हा जीवनातला। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरांच्या बंगल्याची पाहणी। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला आणखीन एक नोटीस जारी। पूजा खेडकरची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात। कारसह पूजा खेडकरला पोलिसांनी हजर राहण्याचे दिले होते आदेश। हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई। 40 किंवा जास्त भाविक असल्यावर पंढरपूरला जाण्यासाठी गावातून एसटी उपलब्ध होणार। जवळच्या आगाराशी संपर्क साधण्याचे एसटी महामंडळाचं आवाहन। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यासाठी आज ऑरेंज अलर्ट। हवामान खात्याकडून अलर्ट जारी। मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम। बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस। सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। शुल्क परतावा धोरणाचं पालन न करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना यूजीसीकडून कारवाईचा इशारा। यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांच्याकडून परिपत्रक जारी।